नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण इयत्ता 9वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयाची माहिती आपण पाहू। चला तर मग यामध्ये सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ की इयत्ता 9वीचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे। तर तुमचं जे बुक आहे त्यामध्ये पहिल्या चॅप्टर पासून ते 10व्या चॅप्टर पर्यंत हा जो अभ्यासक्रम आहे तर तो तुम्हाला प्रथम सत्रासाठी असेल आणि त्यानंतर चॅप्टर 11 म्हणजे 11 ते 18 म्हणजे 18 हे चॅप्टर्स तुम्हाला द्वितीय सत्रासाठी असेल। मग तुम्हाला विज्ञानचे भाग 2 असणारे पहा, विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2। प्रथम सत्रामध्ये देखील तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि 2 आहे आणि त्याचबरोबर द्वितीय सत्रामध्ये देखील तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 आहे। तर आपण सुरुवातीला प्रथम सत्रामधील विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 याबद्दल माहिती पाहू। मग विज्ञान भाग 1 मध्ये प्रकरणांची नावे तुम्ही इथे पाहू शकता। त्यामध्ये पहिला आहे गतीचे नियम, त्यानंतर आहे कार्य आणि ऊर्जा, तिसरा आहे धारा विद्युत, चौथा आहे द्रव्याचे मोजमाप आणि त्यानंतर पाचवा आहे आम्ल आम्लारी व क्षार। अशा पद्धतीने 1 ते 5 हे जे प्रकरण आहेत तर ते विज्ञान भाग 1 मध्ये येतात। त्यानंतर विज्ञान भाग 2 मध्ये काय काय आहे ते आपण पाहू। विज्ञान भाग 2 मध्ये पहिलं आहे वनस्पतींचे वर्गीकरण, त्यानंतर 7वा आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, त्यानंतर आहे उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, त्यानंतर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन आणि 10 नंबरचा आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा। अशा पद्धतीने तुम्हाला विज्ञान भाग 1 आहे आणि विज्ञान भाग 2 आहे। मग आपण विज्ञान भाग 2 मधील पहिला जो चॅप्टर आहे, पहिलं जे प्रकरण आहे त्याचे नाव आहे वनस्पतींचे वर्गीकरण, त्याबद्दल पाहू। वनस्पतींचे वर्गीकरण पाहण्याच्या अगोदर इथे तुम्ही ट्री डायग्राम पहा, म्हणजेच तुम्हाला ही जे समोर दिसते त्याला म्हणतात ट्री डायग्राम। या ट्री डायग्राममध्ये वेगवेगळ्या सृष्टी इथे दिलेल्या आहे आणि ह्या सृष्टी तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या आहे। आता सजीव जे आहेत तर ते 5 सृष्टीमध्ये विभागले आहेत आणि हे रॉबर्ट विटाकर यांनी 1959 साली त्यांनी सांगितलेले आहे। मग हे 5 जे सृष्टी आहेत तर त्या आपण थोडक्यात समजून घेऊ। आपल्या पृथ्वीवरती सजीव आहे आणि सजीवांमध्ये विविधता आहे। काही सजीव यांच्यामध्ये जी पेशी आहे ती आहे आदिकेंद्रकी आणि काही सजीव बनलेले आहे दृश्यकेंद्रकी पेशीपासून। मग आदिकेंद्रकी पेशी असणारे सगळे जे सजीव आहेत तर ते सृष्टी मोनेरामध्ये येतात, म्हणजे ते त्यांच्यासाठी एक वेगळी सृष्टी आहे ती आहे मोनेरा। त्यानंतर दुसरा प्रकार आहे दृश्यकेंद्रकी पेशी असणारे सजीव। दृश्यकेंद्रकी पेशी असणारे सजीव पुन्हा 2 भागामध्ये विभागले आहेत, एक आहे एकपेशीय आणि दुसरा प्रकार आहे बहुपेशीय। असे सजीव की जे एकच पेशीचे आहे त्यांना म्हणतात एकपेशीय सजीव आणि ज्यांची पेशी दृश्यकेंद्रकी आहे, ज्याच्यामध्ये केंद्रक विशिष्ट पद्धतीने आहे तर त्या सजीव ते सगळे जे सजीव आहेत तर त्यांना एक सृष्टी आहे, त्यांच्या सृष्टीला नाव दिलेलं आहे प्रोटिस्टा। त्यानंतर बहुपेशीय सजीव, असे सजीव की जे खूप साऱ्या पेशींपासून तयार झालेले आहे आणि ज्यांची पेशी दृश्यकेंद्रकी आहे असे जे सजीव आहेत त्यांना आपण म्हणणार बहुपेशीय सजीव। त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, पेशीभित्तिक असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे। मग पेशीभित्तिका असणारे त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहे, स्वयंपोषी आणि परपोषी, म्हणजे स्वतःच्यांना स्वतः तयार करणारे आणि त्याचबरोबर दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असणारे। मग स्वयंपोषी ज्या स्वतःच्यांना स्वतःच तयार करतात त्यामध्ये आहे वनस्पती वर्गीय आणि जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात पण त्यांच्या पेशींना पेशीभित्तिका आहे ते आहे कवक वर्गीय। आणि त्यानंतर बहुपेशीमध्ये आहे पेशीभित्तिका नसणारे, म्हणजेच त्यामध्ये येतात प्राणी वर्गीय। अशा पद्धतीने 5 सृष्टी आहे
मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पतीवर्गीय, कवकवर्गीय आणि त्याचबरोबर प्राणीवर्गीय. इयत्ता 8वीमध्ये तुम्हाला अभ्यासाला होते पहा मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवकवर्गीय. ह्यावर्षी तुम्हाला आहे वनस्पतीवर्गीय. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 10thला जाताल त्यावेळेस तुम्हाला असणार आहे प्राणीवर्गीय. चला तर मग वनस्पतीसृष्टी याबद्दल माहिती पाहू. त्याला इंग्लिशमधून म्हणतात किंगडम प्लांटी. मग यामध्ये प्रश्न आहे की वनस्पती पेशीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात? तर प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे पेशीभित्तिका. वनस्पतींना किंवा वनस्पतीच्या पेशींना पेशीभित्तिका आहे, तर प्राण्यांच्या पेशींना पेशीभित्तिका नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये आहे. त्यानंतर विशेष म्हणजे की वनस्पती स्वयंपोषी आहे आणि त्यांना पेशीभित्तिका पण आहे, दृश्यकेंद्रकी आहे, त्याचबरोबर म्हणजे केंद्रक आहे, पेशीभित्तिका पण आहे. पण त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्या स्वयंपोषी आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. आणि हा स्वयंपोषी जो समूह आहे त्यांना म्हणायचं आहे वनस्पती. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असतं आणि या हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती प्रकाश संश्लेषण करते, म्हणजे प्रकाश किरणांचा वापर करून स्वतःचे अन्न स्वतःच तयार करते, म्हणून तिला आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि खरं म्हणजे आपल्या पूर्ण जीवसृष्टीवरती सगळ्या सजीवांना जे अन्न मिळतं तर ते वनस्पतीपासूनच भेटत असतं. तुम्ही विचार करताल की वाघ तर वनस्पतींना खात नाही, मग वाघाला अन्न भेटतं तर ते वनस्पतीपासून कसं? तर वाघ ज्या प्राण्यांना खातो ना, तर ते प्राणी वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करत असतात. म्हणजेच डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पूर्ण सृष्टीवरती वनस्पतीच अन्न तयार करतात आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मग ह्या वनस्पतीबद्दल आपण जर माहिती पाहिली तर हे वनस्पती ज्या आहेत आपल्या पृथ्वीवरती खूप सगळ्या वनस्पती आहेत आणि ह्या वनस्पतींचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याचे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण केलेले आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ एचर यांनी 1883मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले आणि त्यानुसार सगळ्या ज्या वनस्पती आहे त्या 2 भागामध्ये विभागल्या आहे, अबीजपत्री व बीजपत्री. आणि अशा 2 उपसृष्टींचा विचार वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी केला जातो. मग ह्या वनस्पतीमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. पण मग प्रश्न असा पडतो की वनस्पतींचे वर्गीकरण कशाच्या आधारे केलेले आहे? तर ते आपण थोडक्यात पाहू. पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की वनस्पतींचे वर्गीकरण करण्यासाठी कोणता महत्त्वाचा आधार किंवा कशाच्या बेसवरती कशाच्या आधारे वनस्पतींचे वर्गीकरण केलेले आहे. वनस्पतींचे वर्गीकरण करताना सगळ्यात अगोदर म्हणजे सर्वप्रथम वनस्पतींचे अवयव आहेत की नाही त्यांचा विचार केला जातो. काही वनस्पतींना काही अवयव आहे, काही वनस्पतींना काही अवयव नाही आणि त्याचा विचार इथे केला जातो. त्याचबरोबर पाणी व अन्नाचे वहन वनस्पती ज्या ऊतींनी करतात त्यांना स्वतंत्र ऊती संस्था आहे का याचाही विचार केला जातो. काही वनस्पतींना असतात, काही वनस्पतींना नसतात. त्याचबरोबर वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का किंवा नाही याचाही विचार केला जातो. आणि त्याचबरोबर त्यांच्या जे बिया आहेत त्या फळांच्या आतमध्ये आहेत ना की डायरेक्ट बिया ह्या ओपन आहेत, नेक्ड आहेत याचाही विचार इथं केला जातो. आणि सगळ्यात शेवटी विचार केला जातो की जर बिया आहेत तर त्यामध्ये बीजपत्रांची संख्या किती आहे. तर एक बीजपत्री आहे की द्विबीजपत्री आहे, म्हणजेच एक बीजपत्र आहे की 2 बीजपत्र आहे याचाही विचार इथे केला जातो. चला तर मग सगळ्यात अगोदर वनस्पतींमध्ये कशाचा विचार केला जातो? वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या सगळ्यात अगोदर तिथे विचार केला जातो फुले, फळे, बिया येणे किंवा न येणे. यावरून 2 प्रकार, बीजपत्री व अबीजपत्री. त्याचबरोबर बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी. आणि
तिसरं म्हणजे बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री अशा पद्धतीने इथे वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. टॉपिक आहे उपसृष्टी बीजपत्री वनस्पती, त्याला इंग्लिशमधून म्हणतात क्रिप्टोगॅम. आणि तुम्हाला इंग्लिशमधले जे शब्द आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही 11th 12th सायन्सला जाताल त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमधून त्याला काय म्हणतात तर हे माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग तुम्हाला ह्या वनस्पती पाहिजे असेल तर त्यासाठी एक प्रयोग तुम्हाला करायचा आहे. मग हा प्रयोग असा आहे की आजकाल आपल्या आसपास पावसाच्या पाण्यामुळे डबके साचलेले आहे आणि हे डबक्यामध्ये जाऊन म्हणजे तुम्हाला तिथे बसून निरीक्षण करायचं आहे वनस्पतींचं. आता पाण्यामध्ये हिरव्या रंगाचे तुम्हाला तंतू दिसतील आणि ते तंतू तुम्हाला चिमट्याच्या साहाय्याने पेट्री प्लेटमध्ये जमा करायचे आहे. आणि पेट्री प्लेटमध्ये जमा केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी टाकणार आहात आणि त्यानंतर हे जे तंतू आहे तर ते तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करायचे आहे. काचपट्टीवरती तुम्ही ते ठेवणार आहात आणि त्यानंतर यावरती तुम्ही निरीक्षण करणार आहात. पण त्यावरती एक छोटीशी पातळ अशी काच, त्याला आच्छादन काच म्हणतात, तर ती देखील तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे त्याचं निरीक्षण करणार आहात. तर हे जे तंतू आहे तर ते तुम्हाला कसे दिसतील तर नागमोडी रेषांचे यामध्ये हिरव्या रंगाचे हरित लौके असणारे जे तंतू आहे, जे धागे आहे ते तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहेत. आणि याचं नाव काय आहे तर याचं नाव आहे स्पायरोगायरा. हा आहे इथे स्पायरोगायरा. मग ह्या वनस्पती ज्या आहेत ज्या पाण्यामध्ये सापडतात आणि फक्त हिरव्या रंगाच्या पसरलेल्या असतात आणि ज्यांना मूळ, खोड आणि पाने असे वेगवेगळे जे भाग आहे तर ते आपण इथे नसणाऱ्या जे फक्त हिरव्या रंगाच्या असणाऱ्या ज्या वनस्पती आहे त्यांना आपण एका विभागामध्ये टाकलेलं आहे आणि त्या विभागाचं नाव आहे थॅलोफायटा आणि त्यांनाच दुसरं नाव आहे शैवाल, त्याला अलगी देखील यामध्ये म्हणतात. आणि अशा ज्या वनस्पती आहे तर ह्या पाण्यामध्ये राहतात. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की थॅलोफायटा ह्या वनस्पतींना काय म्हणतात तर थॅलोफायटा ह्या वनस्पतींना शैवाल देखील म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैवाल म्हणजेच वनस्पती तुम्ही इथे पाहू शकतात आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार कोणते आहेत तर त्यामध्ये आहे एकपेशीय वनस्पती म्हणजे एकपेशीय शैवाल, त्याचबरोबर बहुपेशीय शैवाल, अतिसूक्ष्म शैवाल म्हणजे खूपच सूक्ष्म की ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सूक्ष्मदर्शकांचा वापर इथे करावा लागतो. त्याचबरोबर इथे काही शैवाल असे आहे की ज्यांचा आकार खूप मोठा आहे आणि सहजरित्या आपण इथे पाहू शकतो. तर खाली काही तुम्हाला इथे फोटो दिलेले आहेत, त्या फोटोमध्ये तुम्ही इथे काही शैवालाचे उदाहरण इथे पाहू शकता. त्यामध्ये वेगवेगळे उदाहरण आहे जसं स्पायरोगायरा आहे, त्याचबरोबर यामध्ये युलोथ्रिक्स आहे, त्याचबरोबर इथे उल्का आहे, त्यानंतर यामध्ये सार्गॅसम इत्यादी जे उदाहरणं आहे. तर ह्या वनस्पती गोड्या पाण्यामध्ये, तर काही वनस्पती अशा आहे की काही शैवाल असे आहे की ते खाऱ्या पाण्यामध्ये इथे सापडतात. म्हणजे काही असे आहे की ते गोड्या पाण्यामध्ये, गोडं पाणी माहिती तुम्हाला जे पाणी नदीचं असतं किंवा जे पिण्यायुक्त असतं त्याला आपण गोड पाणी म्हणतो आणि जे समुद्राचं पाणी असतं त्याला आपण खारं पाणी असं म्हणतो. मग हे शैवाल दोन्हीकडेही सापडतात, गोड्या पाण्यामध्येही सापडतात आणि खाऱ्या पाण्यामध्ये देखील यामध्ये सापडतात. ह्या वनस्पतींचे जे शरीर आहे ते प्रामुख्याने मऊ तंतुरूपी असे जे यामध्ये दोऱ्यासारखा आकार आहे तर त्याची इथे ते बनलेली आहे. आणि ह्याच गटाला हरित द्रव्य नसलेले विविध प्रकारच्या यामध्ये किण्व, बुरशा यामध्ये असंही त्यांचा एक स्वतंत्र जो गट आहे तर तो इथे तयार केलेला आहे आणि त्यांना कवक म्हणतात. पहा यामध्ये कवक आणि त्यानंतर शैवाल यांच्यामध्ये सारखेपणा असा आहे की हे तंतूसारखे असतात, त्याचबरोबर हे मऊ असतात. पण फरक असा आहे की जे शैवाल असतात त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं, हरितलौके असतात आणि जे कवक आहे तर त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं. म्हणजेच शैवाल म्हणजेच थॅलोफायटा ह्या अशा वनस्पती आहे की ज्या प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि सगळ्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करत असतात. तर मग दुसरा विभाग आपण पाहू आणि तो आहे ब्रायोफायटा. आता यामध्ये तुम्हाला काही निरीक्षण करा आणि चर्चा करा इथे दिलेला आहे.
आता इथे तुम्हाला निरीक्षण कसं करायचं आहे, तर पावसाळ्यात ओलसर ज्या भिंती आहे त्या भिंतींवरती, विटांवरती किंवा खडकांवरती हिरवागार मऊ गालिचा तुम्ही पाहिला असेलच, आणि तो जो गालिचा आहे तर त्याचा अलगदपणे तुम्हाला ज्या छोट्या काचपट्टीने त्याला खरडायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये त्याचं व्यवस्थितपणे निरीक्षण करायचं आहे. तर आपल्या आसपास, घराच्या आसपास ज्या विटा पडलेल्या असतात किंवा मातीचे घरं असतात किंवा सिमेंटचे घरं जिथे सारखं पाणी पडते, अशा पाणी पडणाऱ्या ज्या भिंती आहे तिथे असा अलगद मऊसर जो थर आहे ना, तर तो तुम्हाला इथे काढायचा आहे आणि त्या वनस्पतींचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. तर ह्या वनस्पती कशामध्ये येतात, तर ह्या वनस्पती येतात ब्रायोफायटामध्ये इथे येतात. मग हा जो गट आहे वनस्पतींचा, यांना उभयचर देखील म्हणतात. जसं आपण म्हणलं होतं की थॅलोफायटा यांना शैवाल म्हणतात, तसं ह्या ब्रायोफायटा यांना काय म्हणलं जातं, तर उभयचर वनस्पती इथे म्हणलं जातं. तुम्हाला पुन्हा जोड्या लावा किंवा रिकाम्या जागेसाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हे महत्त्वाचे आहे. पहा, उभयचर कोण आहे, तर उभयचर हे ब्रायोफायटा आहे. तुम्हाला उभयचर माहिती आहे काय आहे? उभयचर म्हणजेच अशा वनस्पती की ज्या पाण्यामध्ये वाढतात आणि जमिनीवरती वाढतात. म्हणजे ह्या वनस्पतींचं वैशिष्ट्य असं आहे की या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून ह्या वनस्पती दोन्हीकडे आढळतात, म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. तर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न यायला नको की वनस्पती स्वतःहून पाण्यात जाते का? नाही. किंवा स्वतःहून जमिनीवरती जाते का? नाही. तर ती वनस्पती दोन्हींचाही वापर करते, म्हणजे ओलसर जमिनीवरती येते आणि त्यानंतर प्रजननासाठी ती पाण्याचा वापर करते आणि म्हणून ह्या ज्या वनस्पती आहे तर त्यांना काय म्हणलं जातं? उभयचर वनस्पती इथे म्हणलं जातं. कारणे द्यामध्ये इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रायोफायटा ह्या ज्या वनस्पती आहे तर त्यांना उभयचर का म्हणतात, तर हे असणारं तुमचं उत्तर आहे. तर इथे उत्तर काय असणार आहे की ज्या वनस्पती मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची आवश्यकता असते आणि ह्या ज्या वनस्पती आहेत तर त्यांना इथे काय म्हणायचं आहे, तर उभयचर वनस्पती यांना म्हणायचं आहे. ह्या वनस्पती निम्नस्तरीय त्याचबरोबर बहुपेशी व स्वयंपोषी असतात. मग इथे निम्नस्तरीय म्हणजे काय, तर ह्या वनस्पतींना पूर्णपणे मूळ, खोड आणि पान नसतं, पण ह्या ज्या वनस्पती आहेत तर या बहुपेशी असतात आणि त्याचबरोबर या स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय, तर ह्या प्रकाश संश्लेषण करतात आणि त्यानुसार स्वतःचं अन्न स्वतःच तयार करत असतात. हे या वनस्पतींचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ह्या वनस्पती यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणूंद्वारे होत असते, म्हणजे या वनस्पती बीजाणू तयार करतात आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रजनन होत असतं, बीजाणूंद्वारे यांचं प्रजनन होतं. त्याचबरोबर ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना यामध्ये चपटी असते, त्याचबरोबर रिबिनीसारख्या त्या लांब असतात आणि ह्या वनस्पतीमध्ये मुळे, खोड आणि पान यामध्ये नसतात आणि म्हणून तर मग त्यांना निम्नस्तरीय असे इथे शब्द वापरलेला आहे. परंतु यांच्यामध्ये पानांसारखी रचना ही असते आणि मुळांसारखी ही रचना असते, पण त्यांना आपण पाने किंवा मुळे इथे म्हणत नाही. तर यामध्ये जे पानांसारखी रचना आपल्याला पाहायला भेटते, मुळांसारखी जी रचना पाहायला भेटते तर ते मुळे नसून यामध्ये त्याला मुलाब असे म्हणतात आणि त्याचबरोबर ह्या वनस्पतीमध्ये पाणी व अन्नाच्या वाहनांसाठी विशिष्ट ऊती नसतात, म्हणून देखील ह्या निम्नस्तरीय आहेत. आणि त्याचबरोबर यामध्ये काही उदाहरण आहे, त्यामध्ये आहे मॉस, त्याबरोबर यामध्ये आहे मार्केन्शिया, अँथोसिस आणि त्याचबरोबर रिक्सिया, हे यामध्ये उदाहरण आहेत. तर हे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला रिकाम्या जागेसाठी, जोड्या लावासाठी इकडे दिला जाईल, विभाग दिला जाईल आणि इकडे तुम्हाला त्यामध्ये वनस्पती ओळखायच्या असतील. चला मग यामध्ये पहिलं दिलेलं आहे फ्लुनॅरिया, त्यावरती स्फुटिका तुम्ही पाहू शकता, त्याचबरोबर रंत, रंत म्हणजे देठ आणि त्याचबरोबर यामध्ये पानांसारखा भाग, पानांसारखाच यामध्ये आकार दिसतो, पण हा जो भाग आहे तर तो तुम्ही पाहू शकता जमिनी लगत असतो. त्याचबरोबर यामध्ये मुलाब तुम्ही पाहू शकता जे मुळांसारखे असतात. त्यानंतर इथे मार्केन्शिया पण तुम्ही पाहू शकता, याला पण इथे स्फुटिका आहेत, रंत आहे आणि पानांसारखा आकार आहे. त्याचबरोबर इथे
अँथोसिस तुम्ही पाहू शकता, यांना देखील इथे स्फुटिका आहे आणि पानांसारखा आकार आहे. तर हे काही उदाहरण इथे तुम्ही पाहू शकता. चला तर मग नेक्स्ट पुढचा आपण पाहणार आहोत. काही वनस्पतींचे तुम्हाला फोटो दिसत आहेत, त्यामध्ये पहिलं दिलंय निरीक्षण करा आणि चर्चा करा. तर इथे काय पाहिजे आपल्याला, कशाच निरीक्षण करायचे, तर बागेमध्ये जे शोभिवंत काही वनस्पती असतात तर त्यांचं ते फोटो तुम्ही पाहिलं असेल. त्यामध्ये नेचे नावाची जी वनस्पती आहे तर ती इथे शोभीकरणासाठी इथे वापरली जाते. शोभिवंत प्रकारे शोभिवंत झुडपांमध्ये तो नेचे एक प्रकार आहे आणि त्याचा फोटो तुम्ही इथे पाहू शकता. जर तुम्ही कुठे गार्डनमध्ये गेले असाल तर हा फोटो तुम्ही निरीक्षण केला असेल. चला तर मग आपल्याला तिसरा विभाग पाहायचा आहे आणि तो आहे टेरिडोफायटा. मग हे नेचे काय आहे, तर हे टेरिडोफायटामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत. तर ह्या वनस्पती यांना इंग्लिशमधून म्हणतात टेरिडोफायटा आणि टेरिडोफायटाची जी स्पेलिंग आहे तर ती इथे तुम्ही पाहू शकतात. तर ह्या गटातील जे वनस्पती आहे तर यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांना मूळ, खोड आणि पान असतं. पहा, अगोदर आपण पाहिलं होतं थॅलोफायटा, त्यामध्ये मूळ, खोड, पान आपण पाहिलं नाही. त्यानंतर दुसरं आपण पाहिलं ब्रायोफायटा, त्यामध्ये आपण पाहिलं की पानांसारखा आकार आहे, मुळांसारखा आकार आहे, पण ते मुलाब आहे आणि यांच्यामध्ये मूळ, खोड, पान असे विशिष्ट भाग नाही आहेत. त्याचबरोबर यामध्ये टेरिडोफायटा मध्ये मात्र मूळ आहे, खोड आहे आणि पाने देखील यामध्ये आहे. ते स्पष्टपणे इथे आपण सेपरेट करू शकतो किंवा स्पष्टपणे आपल्याला यामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर ह्या वनस्पतींमध्ये वैशिष्ट्य असं आहे की यांच्यामध्ये पाणी व अन्न वहन करणारी ज्या ऊती संस्था आहेत तर त्या स्वतंत्र ऊती संस्था यांच्यामध्ये असतात. हे देखील यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या वनस्पतींचे वैशिष्ट्य आपण पाहतोय, यांच्यामध्ये पाणी आणि जे अन्न आहे ते वहन करणाऱ्या विशिष्ट जी ऊती रचना आहे त्या देखील यांना असतात. परंतु यांना फुले येत नाही आणि त्याचबरोबर यांना फळे देखील येत नाही. आता आपण पहिलं पाहिलं होतं थॅलोफायटा, त्यांना देखील फळे येत नाहीत. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं ब्रायोफायटा, त्यांना देखील फळे येत नाही आणि टेरिडोफायटा यांना देखील फळे येत नाही. मग ह्या ज्या वनस्पती आहेत तर यांच्यामध्ये बीजाणूंद्वारे प्रजनन होत असतं. यांच्यावरती काही बीजाणू येतात आणि त्या बीजाणूंद्वारे इथे प्रजनन यांच्यामध्ये आपण इथे आकृतीमध्ये पाहू शकतो. तर यांच्यामध्ये काही उदाहरण आहे, जसं इथे फर्न आहे, त्याला इथे नेचे देखील म्हणतात, त्याला नेफ्रोलेसिस देखील यामध्ये म्हणतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये मार्सिलिया टेरिस ही यांच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर यांच्यामध्ये आहे एडियाटम इक्टिसम्स, त्याचबरोबर सिलेंजेनिला, त्याचबरोबर लायकोपोडिया हे यांच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे. इत्यादी एक्झाम्पल्स यामध्ये येतात आणि काही फोटो तुम्ही इथे पाहू शकतात. या वनस्पतींमध्ये आता आपण ज्या वनस्पती पाहिलेल्या आहेत तर त्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, अबीजपत्री वनस्पती. अबीजपत्री वनस्पतींमध्ये पहिला आपण पाहिलेला आहे थॅलोफायटा, त्यानंतर दुसरा आपण पाहिलेला आहे ब्रायोफायटा आणि त्यानंतर तिसरा आपण पाहिलेला आहे टेरिडोफायटा. मग ह्या वनस्पती यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे इथे होत असते. तर लैंगिक प्रजनन जे आहे तर युग्मक निर्मितीद्वारे यांच्यामध्ये होत असते. तर ह्या ज्या वनस्पती आहे तर ह्या सुस्पष्ट अशी या टेरिडोफायटामध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणूंद्वारे होत असते, लैंगिक प्रजनन यांच्यामध्ये युग्मकांद्वारे होत असते. त्याचबरोबर यांच्यामध्ये सुस्पष्ट अशी यामध्ये सहवाहिनी संस्था यांच्यामध्ये असते. चला तर मग इथे जरा डोके चालवा इथे दिलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील ज्या वनस्पती आहे त्यांच्या शरीररचनामध्ये फरक कोणकोणता आहे त्यानुसार त्याचबरोबर यांच्यामध्ये समानता कोणती आहे तर ते तुम्हाला यामध्ये टेबलमध्ये लिहायचं आहे. तर ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि त्याचबरोबर यामध्ये थॅलोफायटा यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे तो अगोदर लिहून घ्यायचा. त्यानंतर यांच्यामध्ये फरक कोणता आहे ते अगोदर त्यानंतर इथे लिहायचं आहे. यामध्ये ब्रायोफायटा, टेरिडोफायटा काही प्रमाणात सारखे आहे, त्याचबरोबर थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे काही प्रमाणात इथे सारखे आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक कॉलम तयार करायचा आहे आणि त्या कॉलममध्ये आणि त्यामध्ये तिन्ही नावं लिहून यामध्ये सारखेपणा
सारखेपणा काय आहे आणि वेगवेगळेपणा काय आहे तर ते यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काय पाहिलं तर यामध्ये अबीजपत्री वनस्पती म्हणजे काय ते तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. तर एक टेबल तयार करून त्यामध्ये तुम्हाला त्यातला फरक इथे लिहायचा आहे. बीजपत्री याला म्हणतात फॅनोरगॅम्स आणि यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की या झाडांना बीजा येतात, म्हणजेच यांच्यामध्ये जे प्रजनन आहे तर ते बीजांद्वारे होत असतं आणि म्हणूनच या वनस्पतींना काय म्हणतात तर बीजपत्री वनस्पती यामध्ये म्हणतात. या झाडांना बीजा येतात आणि त्या बीजाच्या आतमध्ये भ्रूण असतं आणि भ्रूणाच्या वाढीसाठी त्यामध्ये अन्नसाठा देखील असतो आणि ह्या बीजा ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये लावतो त्यावेळेस त्यापासून नवीन झाड येत असतं. पण या बीजांमध्ये पण दोन प्रकार आहेत बरं. काही झाडांना बीजा येतात आणि त्यावरती आच्छादन असतं आणि काही झाडं अशी आहे की त्यांना बीजा येतात पण त्याच्यावरती आच्छादन नसतं आणि यावरून त्याचे दोन प्रकार आहे, अनावृत्त बीजी व आवृत्त बीजी. चला तर मग आपण पहिला विभाग पाहू आणि तो म्हणजे अनावृत्त बीजी. आता तुम्ही गार्डनमध्ये गेला असाल आणि ह्या गार्डनमध्ये तुम्ही वेगवेगळी झाडं पाहिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या झाडांची निरीक्षण करायची. जसं तुम्ही पाहिलं असेल की यामध्ये ख्रिसमस ट्री, त्याचबरोबर सायकस वृक्ष हे वनस्पती तुम्ही पाहिलं असेल आणि त्याचबरोबर जास्वंदाचं झाड, लिलीचं झाड देखील सर्वांनी पाहिलं असेल. तर तुम्हाला सायकस वृक्ष आणि ख्रिसमस ट्री यांची तुलना तुम्हाला करायची आहे जास्वंदाचं झाड किंवा यामध्ये जे लिलीचं रोप आहे त्याच्यासोबत तुम्हाला त्याची तुलना करायची आहे आणि यावरूनच तर मग दोन प्रकार आहे आणि ते आहे यामध्ये अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. तर अगोदर आपण पाहू अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे काय. या वनस्पती अशा आहे की या बहुधा सदाहरित असतात, म्हणजे यातल्या जास्तीत जास्त वनस्पती अशा आहे की ज्या सगळ्या ऋतूंमध्ये हिरव्या असतात म्हणून त्याला म्हणतात सदाहरित. त्याचबरोबर बहुवर्षीय आणि त्याचबरोबर त्या कष्टमय असतात, म्हणजे हे झाडं मोठे असतात आणि बहुवर्ष खूप वर्ष तसेच राहतात. जसं आपल्याकडे कपाशी असते सीझनल असते, त्याचबरोबर आपण गहू शेतामध्ये लावतो तो पण सीझनल असतो, तो बहुवर्षीय नसतो, त्याचं वय झाल्यानंतर यामध्ये त्या वनस्पती नष्ट होतात. तसं ह्या बहुवर्षीय असतात, खूप वर्ष त्या तशाच असतात आणि ह्या वनस्पतींना विशिष्ट म्हणजे खोडांना फांद्या नसतात. खोडं जे खाली खोड असतं ना त्याला इथे फांद्या येत नाही आणि ह्या वनस्पती ज्या आहेत तर यांचे जे यामध्ये पानं आहेत तर त्यांनी एक वरती मुकुट तयार केला असतं. तुम्ही ते सायकसचा फोटो पाहू शकता, त्यावरती त्यांनी पानांनी मुकुट असा इथे तयार केलेला आहे. हे या झाडांचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ह्या झाडांमध्ये विशेष म्हणजे यांना बीजा येतात आणि ह्या बीजांवरती नैसर्गिक आच्छादन नसतं आणि म्हणूनच त्याला इंग्लिशमधून जिम्नोस्पर्म म्हणतात. जिम्नोस म्हणजे न झाकलेले, अनावृत्त आणि त्याचबरोबर स्पर्म म्हणजे काय तर बीज. यामध्ये वेगवेगळे उदाहरण आहे, जसं सायकस आहे, त्याचबरोबर ख्रिसमस ट्री आहे त्याला पिसिया म्हणतात, त्याचबरोबर तुजा आहे, मोरपंखी. मोरपंखी तर सगळ्यांनी पाहिलं असतं की ज्याचं पान खूप विद्यार्थी वहीमध्ये त्याचबरोबर पुस्तकांमध्ये ठेवत असतात आणि त्याचबरोबर आणखी एक उदाहरण आहे आणि ते आहे पायनस म्हणजे देवदार वृक्ष, हे देखील त्याचं उदाहरण आहे. आणि असे जे वृक्ष आहेत तर ते तुम्ही पाहिलेले आहे. तर हे कशाचे मेंबर आहेत, हे कशाच्या प्रकारामध्ये येतात तर अनावृत्त बीजीमध्ये येतात. यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय सांगितलं मी, यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की न झाकलेले बीज, म्हणजे यांना फळ येत नाही आणि डायरेक्ट काय येत असतात बीजा येत असतात. चला तर मग दुसरा प्रकार आपण पाहू आणि तो आहे आवृत्त बीजी, त्याला म्हणतात अँजिओस्पर्म. मग इथे वेगवेगळे उदाहरण दिलेले आहे आणि ते आपली ते पाहिजे आहे. जसं मका असेल, घेवडा असेल, शेंगदाणा असेल, चिंचोका, आंब्याची कोय असेल, गहू असेल, अशा ज्या बिया आहेत तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 तास इथे भिजवायच्या आहे आणि भिजवल्यानंतर प्रत्येक जी बी आहे तर त्याचे 2 भाग इथे करून पाहिजे आहे. तर काही बिया अशा आहेत की त्यांचे सहजरित्या 2 भाग होतात आणि काही बिया अशा आहेत की त्यांचे सहजरित्या 2 भाग होत नाही. मग कुणाकुणाचे होतात, कुणाकुणाचे होत नाही. मका
ह्या बीजाला जरी तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि 2 भाग करण्याचा प्रयत्न केला ना, तर याचे 2 भाग होत नाही. घेवडा मात्र जे आहे तर त्याच्या बियाचे 2 भाग होतात, शेंगदाण्याचे तर सहज होतात. चला, चिंचोकाचे पण होतात, पण पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर चला. त्यानंतर आंब्याची कोय, त्याचे देखील 2 भाग होतात. गव्हाचे होतात का? नाही, गव्हाचे 2 भाग होत नाही. आणि यावरून तर मग वनस्पतीचे पुन्हा 2 प्रकार आहेत बरं. आवृत्तबीजी पुन्हा 2 प्रकारामध्ये आहे. पण अगोदर आपण आवृत्तबीजी म्हणजे काय ते समजून घेऊ, की ह्या झाडांना फुलं येतात आणि फळं येतात आणि फळांच्या आतमध्ये बीजा असतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे, की यांच्या फळांच्या आतमध्ये बी येतात, म्हणजेच यांचं जे बीज आहे तर ते झाकलेलं असतं, म्हणजे त्याच्यावरती आच्छादन असतं. म्हणून तर त्याचं नाव आहे अँजिओस्पर्म. अँजिओ म्हणजे कव्हर आणि स्पर्म म्हणजे बी, की ज्याच्यावरती आवरण आहे. कव्हरला मराठीतून म्हणतात आवरण, की ज्याच्यावरती आवरण आहे असं यांचं बी असतं. पण आता आपण जसं कृती पाहिली ना, की यामध्ये ते बिया भिजवा, त्याचे 2 भाग होतात की नाही ते पहा. यावरून पुन्हा 2 प्रकार आहेत, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. मग साधं सांगते, की ज्या बियांचे पाण्यात भिजवल्यानंतर 2 भाग झाले ना, मग आपण त्याला काय म्हणणार? द्विबीजपत्री. आणि जे बीज आपण पाण्यात भिजवल्यानंतर 2 भाग झाले नाही, तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? एकबीजपत्री. तर मग त्यांचे 2 प्रकार इथे दिलेले आहे, काही फोटो इथे दिलेले आहेत. तर मक्का सगळ्यांना माहिती आहे आणि चिंचोका, शेंगदाणा हे देखील सगळ्यांच्या ओळखीचं आहे. चला तर मग याचाच यामध्ये उपयोग करून आपण इथे डिफरन्स बिटवीन फरक यामध्ये पाहणार आहोत. द्विबीजपत्री वनस्पती आणि त्यानंतर एकबीजपत्री वनस्पती. चला तर मग पहिला फरक पहा, यांचे बियांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं दिलंय द्विबीजपत्रीमध्ये. जर मी तुम्हाला सांगितलं की पाण्यात जर आपण बीजा भिजवल्या तर त्यामध्ये द्विबीजपत्रीमध्ये 2 भाग होतात, एकबीजपत्रीमध्ये 2 भाग होत नाही. त्याचबरोबर द्विबीजपत्रींची जी मुळं असतात ना, तर त्यांना सोटमूळ सापडते, म्हणजेच यांना प्राथमिक मूळ असते. सोटमूळ असतं म्हणजे काय? यांची जी मुळं आहेत तर ती जमिनीमध्ये खालीपर्यंत जातात, त्याला पुन्हा फांद्या असतात. म्हणजेच यांच्यामध्ये जी मूळ आहे तर त्यामध्ये प्राथमिक, द्वितीय अशी मुळे सापडतात. त्याचबरोबर जर आपण कुठे पाहिलं एकबीजपत्रीमध्ये, तर त्यांची जी मुळं आहे तर ती तंतुमय असतात. जसं गहू तुम्ही उपटला असेल, गव्हाचं जे झाड आहे तुम्ही काढलं असेल, इझिली ते बाहेर निघतं आणि त्याची जी मुळं आहे तर त्याला प्राथमिक मूळ, छोटं मूळ असं नसतं. त्यानंतर यांचं खोड, द्विबीजपत्रीचं जे खोड आहे ते खूप मजबूत असतं, कठीण खोड असतं. त्याचबरोबर यामध्ये उदाहरण तुम्ही पाहिलं असेल वटवृक्ष, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर एकबीजपत्रीमध्ये यांची जी मुळं असतात ती कशी असतात? पोकळ असतात. उदाहरणार्थ बांबू तुम्ही पाहिलेला आहे, त्याचबरोबर केळी तुम्ही पाहिली आहे, त्याचबरोबर यामध्ये कांदा पण तुम्ही पाहिलेला आहे. तर यामध्ये काही प्रकार आहे, तर यांचं जे मूळ आहे, यांचं जे खोड आहे तर ते पोकळ, बांबूचं, आभासी, केळीचं असतं. सहजरित्या केळीचं झाड खाली पडू शकतं. त्याचबरोबर यामध्ये चक्तीसारखं कांद्याचं सापडतं. कांद्याचं जी मूळ असतं ना, तर त्या मुळाच्या वरती छोटंसं खोड असतं आणि ते चक्तीसारखा आकार तिथे असतो, त्यालाच इथे खोड असे म्हणतात. त्याचबरोबर आपण पाहू पानांबद्दल. यांची जी पानं आहेत जाळीदार पाने असतात आणि ते जे पानं आहे तर तुम्ही जास्वंदाची पानं पाहिले आणि त्यांचं जाळीदार शिराविन्यास असतं. जसं तुम्ही पिंपळाचं पान आहे तुमच्या वहीमध्ये ठेवलं असेल आणि खूप दिवसांनी काढलं असेल, तर त्यावेळेस तिथे जी शिराविन्यास तुम्हाला जाळीदार शिराविन्यास दिसतात, त्याला म्हणतात खरं जाळीदार शिराविन्यास. पिंपळाचं पान तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसरीकडे विचार केला एकबीजपत्रीमध्ये, तर समांतर शिराविन्यास त्यामध्ये असतात. ऊस तुम्ही पाहिला आहे, ऊसाचं पान लांब असतं, त्यामध्ये जे शिराविन्यास आहे तर ते समांतर शिराविन्यास तुम्ही पाहिलेला आहे. त्याचबरोबर द्विबीजपत्रीमध्ये तर त्यामध्ये 4 किंवा 5 भागांचे इथे फूल असतं. म्हणजेच यामध्ये त्याला जर आपण तोडलं, भाग केले त्याचे, तर यामध्ये 4-5 भाग त्यामध्ये होतात. त्यानंतर एकबीजपत्रीमध्ये 3 किंवा यामध्ये 3च्या पटीत असणारे भाग, म्हणजे यामध्ये त्रिभागी ते आहे. आणि जे यामध्ये जे द्विबीजपत्री वनस्पती आहे त्यांच्यामध्ये 4 भाग होत असेल तर त्याला म्हणतात चतुर्भागी.
5 भाग होत असेल फुलाचे तर त्याला म्हणतात पंचभागी. पण एकबीजपत्रीमध्ये जे फुलं असतात ना शक्यतो तर त्यांच्यामध्ये 3च भाग होतात. एक तर त्यांची फुलं खूप छोटे असतात. लिली हे झाड असं आहे पहा की त्याचं फूल मोठं असतं आणि त्याचे 3 भाग होतात आणि ते जे फूल आहे तर त्यामध्ये 3 भाग होतात म्हणून त्याला त्रिभागी असे म्हणतात. आणि खाली फोटो पण दिलेले आहे, ते फोटो तुम्ही पाहू शकता. यामध्ये दिलं आहे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती. अशा पद्धतीने आपण वनस्पती सृष्टी पूर्ण केलेली आहे. आपले 3 व्हिडिओ लेक्चर यावरती झालेले आहे. तर यामध्ये आपण थोडक्यात जी ट्री डायग्राम आहे ती समजून घेऊ. वनस्पती सृष्टीचे 2 प्रकार आहे, अबीजपत्री आणि बीजपत्री किंवा अबीजपत्री अपुष्प देखील म्हणतात, कारण त्यांना फूल येत नाही. पुष्प म्हणजे काय? फूल. यांना फूल येत नाही. आणि बीजपत्री याला सपुष्प म्हणतात, कारण त्यांना फूल येतं. अबीजपत्रीमध्ये 3 प्रकार आपण पाहिले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि बीजपत्रीमध्ये आपण 2 प्रकार पाहिले, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. पण आवृत्तबीजीमध्ये आपण पुन्हा 2 प्रकार पाहिले, द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. अशा पद्धतीने आपण वनस्पतींचे वर्गीकरण हा चॅप्टर इथे संपवत आहोत. भेटू आपण पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, नेक्स्ट न्यू चॅप्टर घेऊन. थँक्यू.